हरि राम हरि योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादि प्राणानमो भगवती पुरुषाय तुभ्यम्। जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता असे जो जागता आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तया धन्य माता पिता तया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीते श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे दयाचा सात्विक हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा म्हणे मज घडो त्यांची से तुका म्हणे मज घडू दासी म्हणे मज घडो त्यांची से तुका म्हणे मज घडू दासी परी माझ्या दैवा पार नाही परी माझ्या देवा पार नाही परी माझ्या देवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा विठोबा रघुमाई हरे विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई आपुली आहे ता आपुली आहे ता जो आसे जागता आपुली आहे ता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता आपुली आहे ता आपुली आहे ता जो आसे जागता आपुली आहे ता आपुलिया हिता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता धन्य माता पिता तयाचे धन्य माता पिता तयाचे कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक
मंडळी विनंती आहे, भरपूर जागा आहे कुठे, थोडं पुढे आलात तर बरं होईल. टाळी वाजवा, प्रत्येकानं भजन करा. पायात असणारे चप्पल बूट काढून ठेवा. विठ्ठल 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 टाळी प्रत्येकानं. विठ्ठल विठ्ठल पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सियावर रामचंद्र भगवान, पवनसुत हनुमान, उमापती महादेव, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, गोलंबे मात की जय, भारत माता की जय. विठ्ठल 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 आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका मने मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. विठाला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननिहित पानिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि.
महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केलिया स्मरणा होय सकळ विद्यांचे अधिकरणा तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवे लागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा अहो स्वामी दुःख या देवा अहो स्वामी दुःख या देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी दया देवा यावरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकारा देवा यावरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकारा देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा किमनिमित्तानं आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलोय सर्वांना माहीत आहे ज्ञात आहे पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे त्या नियमाप्रमाणे वैकुंठवासी आपल्या सर्वांच्या परिचित असणारे आदरणीय भानुदास लक्ष्मणराव गोवर्धने यांच्या प्रथम श्राद्ध कर्माच्या निमित्तानं या गोवर्धने परिवाराशी संलग्न असणारे आप्त इष्ट गणोगत सगळे सोयरी आज या ठिकाणी एकत्रित जमले आणि त्यांच्या मातृऋणातून मुक्त होण्यासाठी आज या गोवर्धने परिवाराकडनं अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव साजरा होतोय। अतिशय गोड वातावरण आहे। माझी आलेल्या प्रत्येक भाविकास विनंती आहे, काळानुसार आपण त्या ठिकाणी पुढे जातोय। कीर्तन खाली बसून त्या ठिकाणी ऐकण्याची गरज आहे, पण
आपण काळासोबत प्रवाहासोबत चाललं पाहिजे, प्रवाहाच्या विरोधात आपण चालू नये. पण विनंती आहे, जर कोणाच्या पायात चप्पल बूट असेल तर कृपया तेवढे काढा. तेवढी तरी मर्यादा आपण त्या ठिकाणी सांभाळू शकतो. पाठीमागे उभी असणारी मंडळी, ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या ठिकाणी बसून घ्या. आणि माझी तर परिवाराला सुद्धा विनंती, आदरणीय गौरव दादा यांनाही, की बसून तुम्ही त्या ठिकाणी श्रवण करा. नाहीतर काही पाहुणे येतील, तुम्हाला भेटतील आणि निघून जातील. आपल्याला वाटत असेल सगळ्यांनी अन्नदान त्या ठिकाणी आपण जे करणार आहोत त्याचा आस्वाद घ्यावा, स्मृती भोजन सगळ्यांनी ग्रहण करावं. जर आपण पुढे बसलात तर येणारी माणसं आपल्याला भेटण्यासाठी थांबतील. आपल्या सोयीनुसार आपण करू शकतात. ऐका, अतिशय गोड वातावरण आहे. विनंती आहे, आपल्या जवळ असणारा मोबाईल कृपया सायलेंट करा आणि कमीत कमी 1 तास तरी कीर्तन श्रवणाचा आनंद घ्या. प्रस्तावनेत जास्त वेळ न घालवता मी अभंगाकडे वळतो. सर्वांनी टाळी वाजून भजन करा. विठ्ठला वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीशु पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग, जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदेह वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळस झालेले विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबराय, भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम, महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवरायांचे गुरु, देवमान्य संत, संतमान्य संत, जगमान्य जगद्गुरु असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा चिंतनीय असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे. कोणाचा आहे माता माऊल्यांनो? हा, तुकोबरायांचा. बोलत चला. तुम्ही जर मला हवे त्या प्रश्नांची उत्तरं दिली तर लाडक्या बहिणीचे 1500 तुम्हाला लवकर येतील. हा, बघा बरं, तुमच्या हिताचं बोलल्यानंतर तुम्हाला किती गोड स्मित हास्य आलंय. आपल्या वाट्याला 1500 नाही, 15 रुपये सुद्धा नाही. ऐका, सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय ज्याला आपलं हित कळाले त्याला धन्यता देत नाही तर त्याच्या आई वडिलांना धन्यता देऊन त्यांची परमार्थिक लक्षणं त्या ठिकाणी सांगतात. विठ्ठला आपण एका श्राद्ध कर्माच्या निमित्तानं जमलोय. एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. पुण्यवंत असेल त्याचं पुण्यस्मरण, देवाची जयंती, संतांचा समाधी सोहळा आणि आपलं कुठंच काही बसत नाही म्हणून वर्ष श्राद्ध. नीट ऐका बरं. जो माणूस जीवन जगत असताना अगणित पुण्य करतोय त्याच्याच वाट्याला पुण्य स्मरण येतं. पुण्यवंत असेल त्याचं पुण्य स्मरण, देवाची जयंती, संतांचा समाधी सोहळा, आपलं कुठंच काय नाही म्हणून श्राद्ध. बरं, कोणाचं पुण्य स्मरण? जीवन जगत असताना जो अगणित पुण्य करतोय. बरं, पुण्य करणं सोपं आहे का अवघड आहे? पुण्य करणं फार सोपं आहे बाबा. पुण्य करण्यासाठी काय करावं लागतं? ज्ञानोबराय सांगतात, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हरी मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे ज्ञानोबरा हरिपाठामध्ये वर्णन करता पुण्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकच करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.
पुण्य मिळवायचं असेल तर देवाचं नामस्मरण करा, पुण्य मिळतं. मला खरं सांगा, एवढा सोपा मार्ग आहे, तरी आपल्या मुखामध्ये देवाचं नाव येतं का? येतं? नाही येत बाबा. देवाचं नाव येण्यासाठी या जन्माचं नाही तर अनंत जन्माचं पुण्य लागते. देवाचं नाव मुखामध्ये येणं एवढं सोपं नाहीये बाबा. शिव्या लवकर येतं आपल्या तोंडात, पण देवाचं नाव येत नाही. म्हणजे पुण्य मिळवायचं असेल, पुण्य प्राप्तीचं एकमेव साधन असं नाही. देवाच्या नावानं पुण्य मिळतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. सज्जन माणसाचं नाव घेतल्यानंतर सुद्धा पुण्य मिळतं. साधू संतांचं नाव घेतल्यानंतर पुण्य मिळतं. अशी जी संत महात्म्य आहे, यांनी जीवन जगत असताना अगणित पुण्य केलंय, म्हणून त्यांचं पुण्य स्मरण. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे आपण पाहिलं. देवाची जयंती, आपल्याकडे दत्त जयंती साजरी होते. आपल्याकडे आता या महिन्यामध्ये कृष्ण जयंती, ज्याला जन्मोत्सव म्हटलं जातं, हनुमंतरायांची जयंती करतो आपण. पुण्यवंत असेल त्याचं पुण्यस्मरण. देवाची जयंती, संतांचा समाधी सोहळा. प्रत्येक महिन्यामध्ये भगवंतानं एका एका संतांना समाधी दिली. या महिन्यात सुद्धा त्या ठिकाणी समाधी आहे. पण जीवाचं कुठेच काही बसत नाही, म्हणून श्राद्ध. हे श्राद्ध कर्म करत असताना गेलेल्या व्यक्तीविषयी आपल्या अंतकरणामध्ये प्रेम असावं. एक गोष्ट महत्वाची सांगून जाईल. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनं काही संस्कार सांगितलेले आहेत. जन्माला येण्याच्या अगोदर काही संस्कार आहे, जन्म झाल्यानंतर काही संस्कार आहे, जीवन जगत असताना काही संस्कार आहे, आणि काही मरणोत्तर संस्कार आहे. आपल्याकडे डोहाळे जेवण हा एक संस्कार आहे, पण तो कधी केला जातो? जन्माला येण्याच्या अगोदर, बरोबर. नामकरण हा सुद्धा एक संस्कार आहे, तो जन्म झाल्यानंतर केला जातो. जीवन जगत असताना विवाह सुद्धा हा एक काय आहे? संस्कार आहे. आणि मरणोत्तर संस्कार, ज्याला दशक्रिया म्हटलं जातं, ज्याला श्राद्ध कर्म म्हटलं जातं. आपली भारतीय संस्कृती किती गोड आहे, लक्षपूर्वक ऐका जरा मंडळी. देवानं ही 5 बोटं दिली, पण 5ही बोटांचं कार्य वेगळंय. आपली संस्कृती म्हणजे वैदिक पुरातन असणारी संस्कृती, किती सूक्ष्म विचार सांगितलाय. 5ही बोटांचं कार्य वेगळं. ही करंगळी काय काम यायचं? लग्न करत असताना, सप्तपदी करत असताना 7 जन्माच्या गाठी बांधल्या आम्ही. या करंगळीचा वापर केला का नाही? लग्न झाले नाही तर सर्वांची. हा, लग्न करत असताना, सप्तपदी करत असताना आम्ही या करंगळीचा वापर केला. देवाला गंध कुठल्या बोटानं लावावा हे आमचं शास्त्र सांगतं. स्वतःला गंध कुठल्या बोटानं लावावं हे सुद्धा आमचं शास्त्र सांगतं. भावाला गंध कुठल्या बोटानं लावावं हे सुद्धा आमचं शास्त्र सांगतं. बाबा ऐका, आता माझ्या माता माऊल्यांचा सण त्या ठिकाणी आलाय, ज्याला रक्षाबंधन म्हटलं जातं. हे रक्षाबंधन इतकं पवित्र नातं आहे. भावा बहिणीचं प्रेम इतकं पवित्र आहे महाराज, काय बोलावं. इतकं पवित्र प्रेम, म्हणून आता म्हणावं लागेल, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया, विड्या बहिणीची वेडी ही माया, विड्या बहिणीची वेडी ही माया. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया, विड्या बहिणीची वेडी ही माया. भावाला गंध लावत असताना कुठल्या बोटानं लावावा हे सुद्धा आमचं शास्त्र सांगतं. नीट ऐका. ही 5 बोट कार्य वेगळी. सप्तपदी करत असताना कुठल्या बोटानं, देवाला गंध कुठल्या बोटानं, स्वतःला गंध कुठल्या बोटानं, भावाला गंध लावत असताना कुठल्या बोटानं. आणि ऐका, आज या गोवर्धने परिवाराकडनं आपल्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जो तर्पण विधी झाले, हा तर्पण विधी करत असताना कुठलं बोट वापरावं हे सुद्धा आमचं शास्त्र सांगतं. विठ्ठला आज परिवाराकडनं पूजा ज्यावेळेस केली झाली, तर्पण विधी ज्यावेळेस झाली, त्यावेळेस या अंगुष्ट्यानं त्यांना तर्पण केलंय, बरोबर आहे की नाही?
किती सखोल आपलं शास्त्र आहे, कधीतरी विचार करा. पण दुर्दैव असं आहे का आपण आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचा गौरव न करता आज पाश्चात्य संस्कृतीचं अवलोकन करतोय. अरे या जगानं आदर्श घ्यावा आमच्या संस्कृतीचा, एवढी व्यापक आमची संस्कृती आहे. ऐका, म्हणून पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांच्या नावानं पिंडदान केलं जातं. पिंडदान करावं. नीट ऐका बसलेली मंडळी, आपल्या पूर्वजांच्या नावानं किती वेळा पिंडदान करावं हाही प्रश्न आपल्याला कधीतरी उपस्थित होईल. घरामध्ये दुःख येण्याची दोन कारणं, एक घराला लागलेला पितृदोष आणि दोन घरामध्ये झालेला कुलदैवताचा लोप. या दोन कारणांव्यतिरिक्त तिसरं कुठलं कारण मला वाटत नाही. ज्या कुलदैवतेची आपण उपासना करतो तिचा कुळाचार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आषाढ महिन्यामध्ये अनेक माता माऊल्यांनी सुवासनी जीव घातले असतील, बरोबर ना? का? त्या जगदंबेनं, त्या परांबेनं, त्या आदिमाये शक्तीनं आमच्या कुटुंबावरती कृपा करावी. ज्याला कुळधर्म, ज्याला कुळाचार म्हटलं जातं. घरामध्ये दुःख येण्याचं एक कारण घरामध्ये लोप पावलेला कुळधर्म कुळाचार, आणि दुसरं कारण तो म्हणजे घराला लागलेला पितृदोष. घराला लागलेला पितृदोष अनेक पिढ्यांपर्यंत असतो महाराज. म्हणून आपल्याला वाटत असेल आपल्या पितरांची कृपा आपल्यावरती व्हावी, कारण जीवनामध्ये आपली प्रगती होते ही पितरांच्या आशीर्वादानं, आणि आपली अधोगती होती ही सुद्धा आपल्या पूर्वजांच्या पितरांच्या आशीर्वादानं. कारण तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती त्यांचे सदा. महाराज, त्या कुटुंबातील प्रगती होण्याचं एकमेव कारण आहे त्यांच्या वाडवडिलांचा आशीर्वाद. मग आमच्या पूर्वजांच्या नावानं किती वेळा पिंडदान आम्ही करावं? तर गरुड पुराण सांगतं 86 वेळा आम्ही त्यांच्या नावानं पिंडदान करावं. किती वेळा? 86 टाइम. प्रत्येक वर्षी. तेवढा वेळ तुम्हालाही नाही आणि तेवढा मला सुद्धा नाही, पण किमान वर्षातून 3 वेळा आपल्या पूर्वजांच्या नावानं पिंडदान करावं. कधी करावं? ऐका, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावानं पिंडदान करावं. आजही पण अक्षय तृतीयेला आपण आपल्या पूर्वजांच्या नावानं उपवास करू, जीव घालतो की नाही? का? तर त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण ते करतो. 2, प्रत्येक वर्षामध्ये 15 दिवस ज्याला पितर पंधरवाडा म्हटलं जातं, पितृपक्ष म्हटलं जातं, त्या पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या नावानं आपण पिंडदान करावं. 2, आणि तिसरं कधी? ज्या तिथीला, ज्या तारखेला त्यांचं देहावसन झालंय त्या तारखेला त्यांच्या नावानं पिंडदान करावं. 3 वेळेस तरी आपण त्यांच्या नावानं पिंडदान करावं. आणि नसल जमत तर याच्यापेक्षाही सोपा उपाय माझ्या ज्ञानोबरायांना हरिपाठात सांगितला. ऐका, जर तुमच्या पूर्वजांना वैकुंठाला न्यायचं असेल तर काय करा? पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, मार्ग सोपा. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, हे पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, मार्ग सोपा. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेव सांग झाला रे पाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेव सांगे झाला रे पाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये सांगितलंय काय? तुमच्या पूर्वजांना वैकुंठाला न्यायचं असेल तर एकच करा, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपल्या पूर्वजांना वैकुंठात नेण्याचा एकमेव मार्ग तो म्हणजे हरिपाठ. म्हणून ऐका, जी आपली घरातील व्यक्ती गेली आहे तिच्याविषयी शुद्ध भावानं, श्राद्ध प्रेमानं जे कर्म केलं जातं त्याला श्राद्ध कर्म म्हटलं जातं.
या गोवर्धने परिवाराकडनं हे घडतंय. तुकोबराय सुद्धा म्हणतात, पिंडपदावरी पिंडपदावरी तिला आपुलिये करी माझे झाले गयावर्जन. फिटले पितरांचे ऋण, आपल्या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांच्या नावानं पिंडदान करावं. विठ्ठला आणि हे पिंडदान हा श्राद्ध विधी या गोवर्धने परिवाराकडनं घडतोय. त्या निमित्तानं सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय ज्याला आपलं हित कळालं त्याला धन्यता देत नाही, तर त्याच्या आई वडिलांना धन्यता देत आहे. मग मानवी जीवनाचं नेमकं हित कशात हाही प्रश्न उपस्थित होतो. त्याच्याही अगोदर असा प्रश्न उपस्थित होतो, हा मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला कसा मिळाला? मनुष्य जन्म मिळणं एवढं सोपं नाही बाबा. शास्त्रामध्ये काही गोष्टी दुर्लभ सांगितल्या. दुर्लभो त्रयमय वैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम आणि महापुरुषांची भेट होणं दुर्लभ आहे. थोडासा उलटा विचार करूया. महापुरुष भेटतीलच असं नाही आणि भेटले तरी ते आपल्याला ओळखू येतील असंही नाही. साधू संतांची भेट होणं किती दुर्लभ. चंद्रामृत सुखे सेववेला साधूची भेट होणं किती दुर्लभ आहे. चंद्रामृत सुखे सेववील. चंद्रामृत मिळणं दुर्लभ आहे, पण मिळेल कधी? कोजागिरी पौर्णिमेला ज्यावेळेस आपण दूध उकळवतो त्यामध्ये असं म्हटलं जातं, चंद्राचे किरण पडल्यानंतर ते पिल्यानंतर क्षयरोग सुद्धा काही प्रमाणामध्ये बरा होतो. चंद्रामृत सुखे सेववेल. दुर्लभ असणारं चंद्रामृत तुम्हाला मिळेल. असता जाता रवी धरवेल. रवी म्हणजे सूर्य. आतापर्यंत हा सूर्य कोणाला थांबवता आला नाही, पण हा सूर्य थांबतो कधी? ऐका, हा सूर्य थांबतो माझ्या रामरायांच्या जन्माच्या दिवशी. नामदेवराय वर्णन करता, उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी, पुढे सुरवरते ओमी, माध्यान्नासी दिनकर अन पळीभर होय स्थिर. दिनकर म्हणजे सूर्य. हा क्षणभर का होईना त्या ठिकाणी थांबतो. रामरायांच्या जन्माच्या दिवशी त्यांच्या स्वागतासाठी. याचं कारण ते सूर्यवंशातील राजे आहे. म्हणजे अशक्य असणारा सूर्य जो कधी थांबत नाही तो थांबेल. बाया हेळा सागर तरवेल. समुद्र तरुण जाणं कठीण आहे, पूर्वी होतं, पण आता लहान लहान मुली शेकडो मैल शेकडो किलोमीटर पोहून जाण्याचा रेकॉर्ड करताय. महाराज, त्यावेळेस कुठलीही परिस्थिती नसताना सुद्धा आपल्या नाशिकला लाभलेलं वैभव लखनदादा सावरकरांनी नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. सावरकरांनी तो समुद्र तरुण जावा
या अशक्य असणाऱ्या गोष्टी होतील, पण परी त्या साधूची भेटी न होई गा, कारण बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, हा बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, ओ बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, हा परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, ऐसे वर्म माझा रावे नारायणा, ऐसे वर में माझा रावे नारायणा, संतांनी वर्णन केलंय बहु अवघड आहे संत भेटी. पण एक सांगून जाईल, जगासाठी संतांची भेट अवघड असेल, पण या नाशिक जिल्ह्याचं वैभव आहे. वारकरी संप्रदायातील असणारे गुरु, विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्ती दादा या नाशिकच्या भूमीला मिळाले. रामदास स्वामी या नाशिकच्या भूमीमध्ये आहे. राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी या नाशिकच्या भूमीमध्ये आहे. प्रभू रामरायाच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही नाशिक भूमी आहे. केवढं आपलं वैभव आहे. संतांची भेट होणं दुर्लभ आहे, मोक्ष होणं दुर्लभ आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. मनुष्य जन्म मिळणं सहजासहजी नाही महाराज. भेटला तो आम्हाला पण कळाला नाही. पण ऐका ना, या मनुष्य जन्माची खरी सार्थकता कशामध्ये आहे? देवानं आम्हाला नरदेह दिलाय, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण. भगवंताशी जोडण्यासाठी हा नरदेह दिलाय. हसतो यदि दान पुण्यम पदो पवित्र यदि तीर्थयात्रा, कंठम पवित्र यदि नाम घोष, हृदयम पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. हात कशासाठी दिले? सांगितलं खाण्यासाठी, अजिबात नाही. हसतो यदि दान पुण्य, माणसानं दान धर्म करावं, आपल्या पूर्वजांच्या नावानं सुद्धा दान धर्म करावं. पाय कशासाठी दिले? सांगितलं याला त्याला लाता मारायला. त्याच्यासाठी दिले का? नाही. तीर्थयात्रा करण्यासाठी आपल्याला पाय दिले. हा कंठ कशासाठी दिलाय? सांगितलं शिव्या द्यायला. हो नाही नाही, भगवंताचं गुणानुवाद करण्यासाठी. त्या भगवंताचं नाव घेतल्यानंतर नवी चेतना आम्हाला मिळते. तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे का? एक सांगू का? इथं बसलेला प्रत्येक जण दुःखी. आपल्या चेहऱ्यावरती जे हसू आहे ना, हे खोटारडं हसू आहे. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये काही ना काही दुःख आहे. कोणाला आजाराचं दुःख आहे, कोणाला मुलाचं दुःख आहे, कोणाला सासूचं दुःख आहे, कोणाला पैशाचं दुःख आहे, कोणाला काय कोणाला काय. कारण जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, कीर्तनकार दुखिया, ऐकणारे सगळ्यात जास्त दुखिया. असं आहे का? मग सुखिया कोण? जे घरी झोपले ते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, प्रत्येकाच्या. पण ऐका, सुख हे मानण्यामध्ये आहे. भगवंताच्या नावानं सुख मिळतं. तुम्हाला अनुभव घ्यायचा का? 5 मिनिटात ऐका. सगळ्यांनी ताट बसा बरं. बसले का? आता खुर्चीवर ताटच बसले तुम्ही. फक्त माझ्यासाठी नाही तर स्वतःच्या कल्याणासाठी 2 मिनिटं
टाळी वाजून फक्त भजन करा. आपण त्या भगवंताच्या नावानं काय होतं याची अनुभूती घेऊया. सगळं दुःख विसरून त्या भगवंताचा चेहरा, आपल्या जो देव आपल्याला आवडत असेल त्याचा डोळ्यासमोर भाव जागृत करा. डोळे बंद करा आणि टाळी वाजून अगदी गोड भजन करा. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण. टाळी वाजवायची प्रत्येकानं. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. हे श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. हे आनंद मिळतोय. विचार करा, रोज नित्यनेमानं 10 मिनिटं केल्यानंतर किती आनंद मिळेल. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. ऐका, म्हणून या मनुष्य जन्माचं हित कशामध्ये आहे तर हित ते करावे देवाचे चिंतन. आणि असं ज्याला हित कळालं तुकोबराय त्याला धन्यता देत नाही, मग कोणाला देतात. आपुली आईता जो असे जागता. 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 धन्य माता पिता दयाळिया. धन्य माता पिता दयाळिया. धन्य माता पिता दयाळिया. धन्य माता पिता दयाळिया. कोणी करण्यापुत्र होती देतात्मिक. कोणी करण्यापुत्र होती देतात्मिक. कोणी करण्यापुत्र होती देतात्मिक. कोणी करण्यापुत्र होती सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणताय, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. ज्याला आपलं हित कळालंय, आता नेमकं आपलं हित कशात हेच आपल्याला कळालेलं नाही. हित कशातही मानतो. एक सांगू का, इथं बसलेल्या प्रत्येकानं अशी तरतूद करून ठेवली. फार महत्वाचा मुद्दा मी मांडतोय, लक्ष द्या. इथं बसलेल्या प्रत्येक वयोवृद्ध माणसानं अशी तरतूद करून ठेवली की अजून 10 वर्षानंतर मी माझी जी गुंतवणूक करून ठेवली असेल, इथं प्रत्येकानं काही ना काही कुठे ना कुठे आपल्या परिस्थितीनुसार पैसा असेल, गोल्ड असेल, लँड असेल, म्युच्युअल फंड असेल,
प्रत्येकात कोणी काही ना काहीतरी गुंतवणूक करून ठेवली, बरोबर आहे की नाही? आपल्या भविष्यासाठी प्रत्येकानं तो निर्णय घेतलाय आणि तो चांगला आहे, पण अजून 10 वर्षानंतर त्याचा परतावा किती मिळेल याची तरतूद प्रत्येकानं करून ठेवली. पण एक सांगू, उद्या जर माझ्या जीवाचं बरं वाईट झालं, माझ्यासह इथं बसलेल्या प्रत्येकासह, उद्या जर आपण या जगात नसलो तर माझ्यानंतर माझ्या पंढरपूरची वारी कोण करेल? माझ्यानंतर माझ्या घरातली देवपूजा कोण करेल? माझ्यानंतर माझ्या निवृत्तीनाथांची वारी कोण करेल? ही तरतूद कोणीच करून ठेवलेली नाही. संपत्तीचे वारसदार आम्ही नेमले. 2 बंगले असतील आणि 2 मुलं असतील तर कोणचा कोणाला द्यायचा हे आपलं मनात ठरलंय, बरोबर? जागा जमीन असेल तर कोणाला कोणची द्यायची हे आपलं ठरलंय. संपत्तीचे वारसदार आम्ही नेमले, पण भक्तीचे परमार्थाचे वारसदार नेमण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलोय. विठ्ठला आपल्या लेकरांचा विचार केल्यानंतर आपण नाही म्हटलो तरी आपण कमवलेलं धन हे त्यांना मिळणारे, भांडून तणून का होईना मिळणारे, पण खऱ्या अर्थानं आपल्याला जे वारसदार नेमायचे ते भक्तीचे. आपण ज्यावेळेस आपला शेवटचा अंतकाळ जवळ येईल, आपल्या लेकरांना जवळ घेतलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे, दादा अरे आयुष्यभर काबाड कष्ट केले, नेत्राचे दिवे केले, हाडाची काडी केली, रक्ताचं पाणी केलं, तुझ्यासाठी एवढं वैभव ठेवून जातोय, याच्या मोबदल्यात मला तुझ्याकडनं काहीच नको, फक्त एकच कर. काय? तुम्ही 2 मुलं आहात ना, एकानं माझ्या पांडुरंगाची आषाढीची वारी करा आणि एकानं कार्तिकीची वारी करा, बस माझ्यासाठी एवढं पुरं आहे. ज्यावेळेस अशी मागणी आपण करू ना, खऱ्या अर्थानं ते घर सुख आणि समाधानानं भरून जाईल. मनुष्य जीवनाचं हित कशामध्ये आहे? भक्ती करण्यामध्ये आहे, परमार्थ करण्यामध्ये आहे. मी तुम्हाला असं कधीच म्हणणार नाही का तुम्ही तुमचे काम धंदे सोडा आणि परमार्थ करा, भक्ती करा. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. काम करत असताना तुम्ही भगवंताचं चिंतन करा आणि निश्चितच असं जर केलं तर आपल्या मनुष्य जन्माची त्या ठिकाणी सार्थकता आहे. तुकोबराय म्हणता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. तुकोबराय म्हणता, ज्याला आपलं हित कळालं ना, धन्यता देताय त्याच्या आईला आणि त्याच्या वडिलांना. माझ्याकडे वेळ फार कमी, लक्ष द्या. शास्त्रकार असेल, वाङ्मयकार असेल, चित्रपटकार असेल, प्रत्येकानं आई वडिलांना प्रथम स्थान दिलंय. प्रत्येकानं आई वडिलांना प्रथम स्थान दिलंय. दादा तुकोबराय जसं म्हणताय धन्य माता पिता तयाचिया, तसं शास्त्र म्हणतंय मातृदेव भव पितृदेव भव. प्रत्येकाला प्रथम स्थान आहे बाबा. असं त्यांचं कर्तृत्व काय आहे? मौल्यांनो, इथं बसलेल्या अनेकांची आई निघून गेली असेल, अनेकांचा बाप निघून गेला असेल. कधीतरी गेलेल्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आणा, रडाल तुम्ही. कधीतरी गेलेल्या आपल्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा, रडाल. असं कर्तृत्व काय आहे त्या आईचं? त्या वडिलांचं कर्तृत्व काय आहे? आईनं जीवन जगत असताना जे आम्हाला दिलंय ते या जगाच्या पाठीवरती कोणीच दिलेलं नाही. म्हणून तिला प्रथम स्थान शास्त्रानं दिलंय. या मृत्यू लोकामध्ये पहिलं पाऊल ठेवायला जागा जर कोणी दिली असेल तर ती आमच्या आईनं दिली. या मृत्यू लोकामध्ये पहिला श्वास जर कोणी दिला असेल तर तो आमच्या आईनं दिलाय. तिचं कर्तृत्व किती मोठं, लक्षपूर्वक ऐका. मृत्यू लोकात पहिलं पाऊल ठेवायला जागा. 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं ती आपल्या उदरामध्ये वागवते, नेत्राची दिवे करते, हाडाची काडी करते, रक्ताचं पाणी करते, पण
पण आतापर्यंत कुठलीच आई आपल्या लेकराला म्हटली नाही, दादा ए दादा, अरे 9 महिने तुझ्यासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या, 50,000 रुपये कमवतो, 25,000 आणून दे. म्हटली कुठली आई? नाही दादा. या मृत्यू लोकात पहिलं पाऊल ठेवायला जागा देणारी व्यक्ती म्हणजे आमची आई. आईनं दुसरा उपकार केला, आम्हाला दिला श्वास. 9 महिने 9 दिवस ज्यावेळेस हा पिंड आईच्या उदरामध्ये वाढतो, ती आई आपल्या अर्ध्या श्वासातला श्वास देत असते का नाही? आणि तिसरा उपकार केला, तिनं तिचं अब्रुदान सुद्धा दिलंय. अरे एखादी आई असू द्या, 1000 लोकांमध्ये बसू द्या, 1,00,000 लोकांमध्ये बसू द्या, आपल्या बाळाला जर भूक लागली तर पदरा आड का होईना आपल्या लेकराला स्तनपान करते. म्हणजे आयुष्यभर जी इज्जत आबरू सांभाळून ठेवली, तिनं आपल्या लेकरासाठी गुंडाळून ठेवली. तिचं कर्तृत्व मोठं आहे. पण बाप कुठेतरी पाठीमागे राहिलाय बाबा. प्रत्येकानं आईचं वर्णन केलंय, किती गोड वर्णन केलं. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. कर्तृत्व मोठं आहे तिचं, म्हणून तर वर्णन केलंय. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आईचा चेहरा डोळ्यासमोर आणा बाबा. लोकांची धुणं भांड्याची कामं करून तिनं आपलं पालन पोषण केले, पण कधीही परिस्थिती बद्दल तिनं आपल्या समोर खंत बाळगली नाही. तिनं काय करावं? तडपत्या उन्हात, रखरख त्या रानात, तळपत्या उन्हात, रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात. राहिली समाज माझ्यासाठी कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. ती आई आहे, ती निघून गेल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं परकेपणाची जाणीव होती. एक सांगू का? आपली आई गेली आणि शेजारची बाई म्हणत असेल, ए राजा, अरे तुझी आई गेली. आपली आई ती आपली आई, शेजारची बाई कधीच आपली आई होऊ शकत नाही, कधीच नाही. म्हणून आत्ताचं यंग जनरेशन कधी कधी आपल्या आईला, आपल्या वडिलांना म्हणतं, तुम्ही आमच्यासाठी काय केलं. एकदा कधीतरी त्यांच्या जागेवरती जाऊन बघा. त्यांनी जे आपल्यासाठी केलंय, कदाचित आपण आपल्या लेकरांसाठी करू का हे सुद्धा सांगू शकत नाही. कारण त्या वेळेचं कल्चर वेगळं होतं, त्यावेळेचं त्या ठिकाणी वातावरण, ती परिस्थिती वेगळी होती. आणि अशा अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी आपलं संगोपन केलंय. या गोवर्धने परिवारातील बाप निघून गेलाय. ऐका, अगदी मी माझ्या कीर्तनाच्या समारोपाकडे आहे. या जगामध्ये आपल्या बापाची, आपल्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. हा सूर्य मावळला तो पुन्हा उगवेल. काय म्हणतोय मी? ऐका,
हा सूर्य मावळला तो पुन्हा उगवेल, पण ज्या घरामध्ये बाप नावाचा सूर्य मावळेल ना, हजारो वॅटचे मर्क्युरीज लावल्यानंतर बाप नावाचा सूर्य जो प्रकाश देतो तो दुसरा कोणीच देऊ शकत नाही. आणि या परिवारातील जे निघून गेले त्यांचं नाव सुद्धा भानुदास आहे. सूर्याचं एक नाव भानू आहे. खऱ्या अर्थानं या गोवर्धने परिवारातील सूर्य हरपलाय. कधीतरी गेलेल्या आपल्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. हजारो संकट आले तरी तो बाप कधीच रडत नाही. फुटबॉल लाताळावा तसा तो संकट लाताळतो. अरे ज्या बापानं तुटलेली चप्पल सुतळीच्या गाठी मारून वापरली, ज्या बापानं फाटलेलं धोतर गुडघ्यापर्यंत खोचून वापरलं, ज्या बापानं बनियलची चाळणी झाली पण नवं बनियल घेतलं नाही, आज तो बाप निघून गेलाय बाबा. माता माऊल्यांनो, कसा असतो आपला बाप? बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखर कणा, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जाग तो म्हणून घर झोपत खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळत घर. या परिवारातील बाप निघून गेलाय बाबा. त्या ताईनं कधीतरी आपल्या वडिलांचं स्मरण करावं. अरे कधीच रडत नाही तो बाप, मग कधी रडतो ऐका. त्या बापाच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न ठरावं. त्या मुलीनं लग्न मंडपामध्ये नवा शृंगार करून मिरवावा. त्या बापानं आपल्या मुलीकडे पाहावं, मनामध्ये विचार यावा, अरे केवढी होती माझी छकुली, केवढी होती माझी सोनुली, जिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं पण ती आज मला परकी होणार. अरे कोण माझी काळजी घेणार, कोण मला विचारणार, दादा तुम्ही जेवलात का, दादा तुम्ही गोळ्या घेतल्यात का, मला कोण विचारणार. अरे त्या बापानं लग्न मंडपाच्या एखाद्या खांबाजवळ जावं आणि आपल्या गंगा जमुनांना वाट मोकळी करून द्यावी. त्या मुलीनं प्रत्येकाच्या हातावरती साखर देत देत आपल्या बापाकडे पाहावं. डबडबलेल्या डोळ्यांच्या त्या बापाकडे पाहावं, धावत जावं आणि घट्ट मिठी मारावी. अरे जायकवाडी धरणाचे जसे दरवाजे उघडावे ना, त्या मुलीनं ढाय मोकलून रडावं. ज्यावेळेस आपली एकुलती एक मुलगी त्या बापाला सोडून जात असते त्याच वेळेस तो रडतो. या जगातलं सगळ्यात पवित्र नातं एका मुलीचं आपल्या बापाशी आणि बापाचं आपल्या मुलीशी. तो बाप निघून गेलाय आज. एक गोष्ट सांगू का तुम्हाला, हयात असताना त्यांची काळजी घ्या. घरातील बाप तडाड उपाशी मारायचा आणि पंढरपूरची वारी करायची, तो पांडुरंग कधीच सुख देणार नाही. घरातली आई उपाशी मारायची, नवरात्रामध्ये बिगल चपराचं बोमट्या मारीत हिंडायचं, तो जगदंबा कधीच तुम्हाला सुख देणार नाही. घरातली आई बाप सुखी समाधानी ठेवा, ती जगदंबा तो पंढरीश पांडुरंग परमात्मा तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो विठ्ठला. म्हणून ज्यांना आपलं हित कळालंय, एक सांगू का, प्रत्येक आईनं प्रत्येक बापानं फक्त आपल्याच लेकरांचा विचार केलाय. प्रत्येकानं आपल्याच लेकरांचा विचार केलाय. हे श्राद्ध कर्म घडतंय कोणामुळे माहिती का? या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक आई होऊन गेली जिनं समाजाचा विचार केला. कदाचित ती आई जर या महाराष्ट्राच्या भूमीला मिळाली नसती तर हे श्राद्ध कर्म सुद्धा घडलं नसतं. आपण या ठिकाणी हे श्राद्ध कर्म करतोय. या महाराष्ट्रामध्ये एक रणरागिणी जन्माला आली आणि तिने समाजाचा विचार केला. कदाचित ती जर नसती तर हा सोहळा नसता. म्हणून सांगावं असं वाटतं, कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. ओम नमो श्री जगदंबे.
करुण प्रारंभे डब्बावर थापतून तुन्याचा टाळी वाजवायची प्रत्येकाला. अगदी 5 मिनिटात मी समारोप करतोय. टाळी वाजवा. या महाराष्ट्राच्या भूमीला मिळालेली रणरागिणी म्हणजे माझ्या जिजामाता. कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र? डब्बावर थापतून तुन्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूचा गातो गुणगान विरहाजे. शिवप्रभूचा गातो गुणगान विरहाजे. शिवप्रभूचा गातो गुणगान विरहाजे. आधी नमन साधू संताला, आधी नमन साधू संताला, एकनाथाला रामदासाला, रामदासाला. ते तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला जराजे, गुरुचरणाला जराजे, गुरुचरणाला जराजे. नमन माझे रामनंदाला, नमन माझे रामनंदाला, सुभद्र मातेला, पांडुरंगाला, पांडुरंगाला. कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र? 12व्या शतकातल्या महाराष्ट्रावरती पौर्णिमेचा चंद्र खिळखिळीत होता. सोन्या नाण्यानं हात होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. पण दृष्ट लागली का? विंध्याचलाच्या पाठीमागून 8000 अक्षय पठाण धुळीचे लोट उठवीत आले. अरे करपून गेलाय महाराष्ट्र. पण या भारत भूमीचं वर्णन करत असताना किती गोड केलंय. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. जगाच्या पाठीवरती एकमेव देश आहे ज्याला भारत म्हटलं जातं. अशा या भारत देशामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. कारण भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. आणि त्याच भारत भूमीमध्ये असणारा हा महाराष्ट्र साधू संतांची भूमी. पण करपून गेलाय. 5 सुलतानी सत्तेनं करपून गेलाय. माझ्या जिजाऊ मातेनं पाहिलं. अरे 72 रोग जरी एकवटून आले तरी रोग सुद्धा ज्या गोष्टीला शिवत नाही ती माझ्या माता माऊलींची अब्रू सर्वस्वावर लुटल्या जाऊ लागली. जिजाऊ मातेनं त्या भवानीच्या चरणावरती साकडं घातलं आणि म्हणावं, हे महिषासुरमर्दिनी पाहतेस काय? पुत्ररत्न दे. रामासारखा सदाचारणी करेल, कृष्णासारखा राजनीती करेल आणि या करपून गेलेल्या महाराष्ट्राला या गुलामगिरीच्या सत्तेतून सोडवेल का भवानी? पण त्याच्यासाठी काय कर? दारू गडबयात दारू गडबयात दारू गडबयात टाळी वाजवा. हे दारू गडबयात दारू गडबयात दारू गडबयात दारू गडबयात
साकडं घातलंय का या गुलामगिरीच्या तावडीतून हा महाराष्ट्र सुटावा म्हणून अरे त्या जेजुरीच्या खंडोबाला सुद्धा म्हणावं मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हो मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हात वरती सगळ्यांचे एक साथ हात वरती सगळ्यांचे हा भजनाचा आनंद घ्यायचा आहे हात एक साथ हा हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल हे जरी नाही कालं सरत शेवटी बा काळ बांधून नेईल शेवटी सरत बा सरत शेवटी काळ बांधून नेईल सरत शेवटी हे का जनार्दनी आमचे काय बा जाईल जनार्दनी आमचे काय बा जाईल पिंगळा 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 महाद्वारे कोणी बोलो तो देखा पिंगळा महाद्वारे बोल बोल देखा पिंगळा महाद्वारी हे पिंगळा महाद्वारी कोणी बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल देखा पिंगळा महाद्वारी विठोबा रघुमा कुमार
वर्णन करता आपल्या माणसाला जीवन जगत असताना आपलं हित कळावं म्हणून ते म्हटले आपुलिया हिता जो असे जागता धन्यता त्यांना नाही धन्य माता पिता तयाची आज या गोवर्धने परिवाराकडनं हा कार्यक्रम होतोय पण ही धन्यता या परिवाराला नाही मग कोणाला धन्य माता पिता या परिवारातील सदस्य असतील संपूर्ण परिवार असेल त्यांची नावं माझ्याकडे आली आदरणीय भानुदास काकांनंतर असणाऱ्या आईसाहेब विमल भानुदास गोवर्धने मुलगा गौरव भानुदास गोवर्धने कुणाल भानुदास गोवर्धने मुलगी कांचन शिवराम होळकर अंजली गौरव गोवर्धने असतील साधना कुणाल गोवर्धन असेल पुतणी असतील आदरणीय राहुल दादा असेल प्रसाद दादा असेल विशाल दादा असेल संपूर्ण गोवर्धने परिवार असेल निश्चितच यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे पण ऐका या परिवाराकडनं हा जो कार्यक्रम होतोय खरी धन्यता या परिवारातील असणाऱ्या ज्येष्ठांना जाते संस्कारांबद्दल सांगत असताना एक गोष्ट मी नेहमी सांगतो संस्काराचं संरक्षण करता आलं पाहिजे संस्काराचं संवर्धन करता आलं पाहिजे आणि संस्काराचं संक्रमण करता आलं पाहिजे फार गोड मुद्दा आहे लक्षपूर्वक ऐका संस्काराचं संरक्षण करता आलं पाहिजे म्हणजे काय आपल्या बापजाद्यांकडनं जे संस्कार आपल्याला मिळाले ना त्यांचं संरक्षण करता आलं पाहिजे हां धनाचंही संरक्षण करता आलं पाहिजे आणि संस्कारांचंही संरक्षण करता आलं पाहिजे कधी कधी धनाचं संरक्षण नाही करता येत मग लोक म्हणताना त्यांच्या पूर्वजांकडे खूप पैसा होता पण यांनी लाखाचे 12,000 केले धनाचंही संरक्षण करता आलं पाहिजे आणि आपण कधी कधी म्हणतो अहो त्यांच्या घरातले सगळेच संस्कारित हो म्हणजे ते पुढची पिढी त्या संस्कारांचं संरक्षण करते संवर्धन करणं म्हणजे काय तर आपल्या बापजाद्यांकडने जे संस्कार आपल्याला मिळाले त्याच्यात वाढ करता आली पाहिजे ऍड करता आले पाहिजे संस्कार नवीन पण काहींना ते जपणंही जमत नाही आणि ते वाढवणं सुद्धा जमत नाही पण तिसरा महत्वाचा मुद्दा फार महाराज कठीण आहे ज्याला संक्रमण म्हटलं जातं हां आपण ज्या संस्कारांमध्ये वाढलो आपल्याला वाटतं का आपली पिढी पुढची वाढेल हां जेवढा मार आपण खाल्लाय शिक्षकांचा तेवढा आताची पिढी खाईल का अहो आपणच जातोय आपल्या त्यांच्या शिक्षकांना सांगतोय नाही शिकला तर गरज नाही 4 एकर विकून टाकू गरज नाही आम्हाला पण आमच्या पोराला हात नाही लावायचा जेवढा मार तुम्ही मी खाल्लाय तेवढा आताची पिढी खाणार नाही अहो साधा मोबाईल नाही दिला तरी सुसाईड करणारी मुलं आहे आताची विचार करा आपण ज्या संस्कारात वाढलो त्याचं संक्रमण त्या ठिकाणी पुढच्या पिढीला करता आलं पाहिजे राजकीय सेवा असेल सामाजिक सेवा असेल आध्यात्मिक असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण कार्यरत असताना आपल्या पूर्वजांच्या संस्कारानंच ती त्या ठिकाणी पुढे जात असते आदरणीय गौरव दादा आपल्याच वडील परंपरेनं मिळालेल्या संस्कारांवरती त्या ठिकाणी कार्यरत असताना सामाजिक सेवेचा वारसा अविरतपणे त्या ठिकाणी चालू आहे त्याच सोबत असणारे आदरणीय वहिनी साहेब असतील हा समाज सेवेचा वारसा आणि एक सांगू का असतं सगळ्यांकडेच पण करण्याचं दातृत्व कोणाकडे नसतं समाज सेवा कोणाच्याही वाट्याला येत नाही ही समाज सेवा हीच ईश्वर सेवा आहे आपण फक्त आपल्या घरच्यांची सेवा करतो पण समाज व्यवस्थेमध्ये तू कुठल्या जातीचा कुठल्या कुळाचा कुठल्या धर्माचा विचार न करता समोरचा व्यक्ती आणि आपण फक्त मानवता हा धर्म ठेवून त्याची असणारी अडचण दूर करणे याचंच नाव समाजसेवा आणि वडील परंपरेनं मिळालेलं हे धन हे गोवर्धन परिवार त्या ठिकाणी अतिशय सुसंस्कारितपणे पुढे घेऊन जाते या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्याकडनं मला ही सेवा मिळाली आदरणीय विजय नाना तिधमे आदरणीय गौरव भाऊंचे असणारे मित्र सन्मित्र त्यांच्या करवी ही सेवा माझ्या वाट्याला आली आणि
गौरव दादांशी माझं कॉन्टॅक्ट फार कमी झालं, म्हणजे झालंच नाही, पण कार्यक्रमाच्या संदर्भात जेवढाही संपर्क असेल तो आदरणीय विजय भाऊंच्या त्या ठिकाणी संपर्कातनं सगळा त्या ठिकाणी पार पडला. आणि खऱ्या अर्थानं आज मैत्री दिवस आहे, बरोबर की नाही? आज मैत्री दिवस आहे ना. आणि एका मित्रासाठी दुसरा मित्रानं त्या ठिकाणी संकटात असेल, सुख कार्यात असेल, दुःख कार्यात असेल, उभं राहणं यालाच खरी मैत्री म्हटलं जातं. म्हणून तर वर्णन आलंय, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवनभर कधी, वाट चुकणार नाही जीवनभर कधी. एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. जीवनामध्ये एखादा असा मित्र असावा की आपल्या अंतकरणातील सगळं सुख दुःख आपण त्याला सांगू शकू. पण हल्लीच्या जगामध्ये जर विचार जर केला, ज्या माणसांवरती आपण प्रेम करतो आपल्याला असं वाटतं ही माणसं आयुष्यभरासाठी आपल्या सोबत राहतील. एकमेकांना आपण वचनं देतो, शेवटचा श्वास असेपर्यंत आपण सोबत राहू. पण दुर्दैव असं घडतं कधी काळ अर्ध्यावरती तीच माणसं आपल्याला सोडून निघून जातात. मग आयुष्यभर फक्त त्या माणसांच्या आठवणीमध्ये आपल्याला जीवन व्यतीत करावं लागतं. आपल्याला कधी कधी असं वाटतं त्या माणसाची आठवण आपल्याला येते, त्या माणसाच्या आठवणींमध्ये आपण दिवस कसा जातो हेही कळत नाही. पण त्या व्यक्तीला आपली आठवण येते की नाही हाही भाव आपल्या अंतकरणामध्ये असतो. म्हणून माणसांवरती लवकर विश्वास ठेवावा का नाही हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. एखाद्या माणसाची लागलेली सवय ही लवकर जात नाही. म्हणून एकतर एखाद्याची सवय लावू नये आणि लागली तर ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाऊ नये. म्हणून आपल्याजवळ असणारी माणसं जपा, त्यांच्यावरती प्रेम करा. कारण एकदा का व्यक्ती निघून गेली का आपल्याला फक्त रडावं लागतं. म्हणून हयात असताना आपले आईवडील असतील त्यांची काळजी घ्या. माझ्या दिंडे परिवाराच्या वतीनं, संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीनं आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी कवाटे देवा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जमलो. स्वर्गीय कैलासवासी आदरणीय भानुदास काका, संपूर्ण गोवर्धन परिवार या दुःखामध्ये आज बुडून गेलेला आहे. त्या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा घडते. कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील मोठी मोठी गुणीजन मंडळी या ठिकाणी आहे. गाण्याची साथ करणारी आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव, गोड गळ्याचे धनी मालक असणारे आदरणीय गोरख दादा असतील, आदरणीय तुकाराम दादा असतील, जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. मृदुंगाची साथ करणारे आदरणीय प्रसाद दादा असतील, आदरणीय तबल्याची साथ करणारे दर्शन दादा असतील, आमचे ओम दादा असतील, विनेकरी केकेवा कॉलेजमध्ये कार्यरत असताना सुद्धा आवड त्यांना आहे आदरणीय गायधनी सर असतील, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्यासोबत आलेले दादा त्यांनाही धन्यवाद. ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे,
लखनदादा रायते शिंगवे तिथून आपल्या कार्यक्रमासाठी त्यांचे सहकारी उपस्थित झाले. एकदा त्यांच्याहीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या संपूर्ण कार्यक्रमाचं शूटिंग करणारी आदरणीय आमचे दादा, ज्ञानप्रबोध चॅनलचे सर्वा ज्ञानेश दादा, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. पाठीमागे उभे असणारी मंडळी ही त्र्यंबकेश्वरवरनं आली. माझे परममित्र गोरखदादा धात्रक यांच्या संस्थेतील विद्यार्थी. एक प्रश्न विचारतो तुम्हाला आणि थांबतो. मला खरं सांगा, या पोरांचं धोतर नेसायचं वय आहे का? खरं सांगा, वय आहे का यांचं? पण एक गोष्ट सांगून जाईल, यांचं धोतर नेसण्याचं वय नाही, पण यांना नाचायचं कुठं ते कळाले. आपल्या मुलांना वेल एज्युकेटेड करण्यासोबत सुसंस्कारित सुद्धा करा. नुसतं ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग हे शिकवण्यासोबत आपले तुकोबराय, आपले ज्ञानोबराय, आपले छत्रपती शिवराय यांचीही शिकवण ज्यावेळेस आपण त्यांना देऊ त्याच वेळेस ते आपला सांभाळ करतील. नाहीतर वय झाल्यानंतर आपण सुद्धा पडी ऑन द बारदान. आपल्यालाही वृद्धाश्रमाची जागा पाहावी लागेल. आपल्या लेकरांना सुसंस्कारित करा. बोलण्याच्या ओघात जर काही चुकलं असेल तर उदार अंतकरणानं माफ करा. झालेली संकीर्तन रूपी सेवा सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय. विठ्ठल जय जय.